राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल अपेक्षित आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर पाहत आहात. 17 जूनला राज्यात पाऊस कसा राहील, त्यानंतर येत्या काळात राज्यात पावसाची काय स्थिती राहू शकते, त्याच्या संबंधितचा हा व्हिडिओ आहे. फेसबुक पेजवर नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मान्सूनची जी काही उत्तर रेषा आहे, ते अजून काही पुढे सरकलेली नाही आणि पुढील 4 ते 5 दिवसामध्ये मान्सून बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल आहे, असं हवामान विभागाने कळवले. पण महाराष्ट्रात मान्सून पुढे जाण्यासाठी वातावरण सध्या अनुकूल नाहीये, असाच हवामान विभागाचा सुद्धा आता अंदाज आलाय. आणि जर आपण सिस्टम्स पाहिल्या तर कमदावजा पट्टा हा पूर्व किनारपट्टीच्या भागात आणि इकडे राजस्थान, मध्य प्रदेशपासून पूर्वेकडील भागाच्या आसपास जातोय आणि त्याच्या आसपास मेघगर्जना आणि पाऊस देणारे ढग आपल्याला विशेष करून पाहायला मिळत आहेत. आपल्या विदर्भात अपेक्षेप्रमाणे अंदाजाप्रमाणे पाऊस होतोय. खास करून अमरावती, अकोल्याचे काही भाग असेल, वर्धा असेल त्या ठिकाणी. आणि स्थानिक ढगनिर्मिती होऊन आज पुण्याच्या बारामतीच्या आसपासच्या भागांमध्ये, साताऱ्याच्या पण पूर्वेकडच्या देगुडी मानच्या आसपासच्या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली. काही ठिकाणी या भागामध्ये पाऊस बरसतोय. धाराशिव, बीडचे जे सीमावर्ती भाग आहेत, याही ठिकाणी थोड्याशा हलक्या सरी झाल्या. इकडे वाशिमचा भाग आहे, यवतमाळच्या भागात हलक्या पावसाचे ढग आहेत. नागपूरच्या आसपास हलक्या पावसाचे ढग दिसतायत. ढगाळ हवामान विशेष करून राज्यात आहे. मात्र पावसाचे ढग हे खूप मोठ्या क्षेत्रावरती नाहीत. रात्रीचा अंदाज पाहिला तर हिंगोलीच्या एक दुसऱ्या गावात, वाशिम, त्यानंतर यवतमाळच्या काही ठिकाणी, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि हलक्याशा सरी होतील. सातारा पूर्व, पुणे पूर्वेचा एक दुसरा भाग जो आहे त्या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस. त्यानंतर धाराशिव, बीड, लातूरचा सीमावर्ती भाग जो आहे या ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामान राहील आणि एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होतील. विशेष मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता ही राज्यात नाही. उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात जी काही शक्यता दिसते ती अमरावती, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते आणि याही ठिकाणी हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्याला असलेला अकोला, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया ढगाळ हवामान आणि एक दुसऱ्या ठिकाणी झालं तर हलकासा पाऊस होईल. याही ठिकाणी खूप मोठी शक्यता पावसाची नाही. कोकण किनारपट्टीचा भाग असेल, शेजारचा घाट असेल, ढगाळ हवामान, एखाद्या ठिकाणी हलके थेंब चालते होतील. याही ठिकाणी विशेष शक्यता नाही. धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती जे भाग आहेत, या ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. वातावरण पूर्णतः कोरडे राहील आणि राहिलेले जे पूर्वेकडील भाग आहेत याच जिल्ह्यांचे आणि इकडे राहिलेला मराठवाड्याचा भाग आहे, सोलापूरचा भाग आहे, जळगावचा भाग आहे किंवा बुलढाण्याचा भाग आहे. या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. आणि राज्यात वातावरण केव्हा बदल होईल याच्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं, तर 20 तारखेपासून राज्याच्या वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. साधारणतः 21-22 पासून राज्याच्या दक्षिणेकडील भागात विशेष करून पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला दक्षिणेकडे राहील. थोडासा उत्तरेकडे सुद्धा हा पाऊस पाहायला मिळेल, पण व्याप्ती थोडीशी किंवा तीव्रता जी आहे ती दक्षिणेकडे अधिक राहील. कोकणाच्या दक्षिण भागात सुद्धा मुसळधार पाऊस या दरम्यान पाहायला मिळेल. त्यामुळे कोकणवासियांसाठी चांगली बातमी आहे. मुंबई, ठाणे, पालघरकडे सुद्धा 23 तारखेनंतर पावसाच्या सरी या पाहायला मिळू लागतील. पण असं असलं तरी राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये हा पाऊस सार्वत्रिक नसेल. दक्षिणेकडे जर व्याप्ती थोडी जरी अधिक असली तरी सुद्धा काही भाग हे सुटू शकतात. कारण हा पाऊस मेघगर्जनेसह पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरच्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पाऊस कमी होईल आणि नंतर पुन्हा जेव्हा बळ भेटू शकतो एकदम जूनच्या शेवटी, तर त्याच्या अपडेट्स सुद्धा येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येतीलच. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.